इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक. जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई. गुजरात एटीएसनं मुफ्ती सलमान यांना घाटकोपरमधून घेतलं ताब्यात. इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक. कारवाईनंतर पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचं त्यांचं आवाहन. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शांततेचं वातावरण. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. आमदार लोक गोळीबार करतायत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घराणेशाही नको, मग नारायण राणेंच्या घराणेशाहीचं काय? राणेंची घराणेशाही पंतप्रधान मोदींना चालणार का? घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंचा टोला. नारायण राणे शिवसेना सोडून गेले नाही, त्यांना बाळासाहेबांनी लाथ मारून शिवसेनेतून काढलं. उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर जहरी टीका. कोंबडी चोराची पिसत तुम्ही काढलीत, नारायण राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला. कुडाळमधून उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखलं. दीपक केसरकर सिंधुदुर्गातील डबल गद्दार. उद्धव ठाकरेंची मंत्री दीपक केसरकरांवर टीका. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी घेतलं कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी साकडं घातलं. उद्धव ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांच्या घरी भेट. यावेळी वैभव नाईक आणि कुटुंबियांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कोकणात प्रचंड उत्साह. आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. भाजपचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. आमच्यासोबत येणाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागते, पण आमचे दिवस आल्यावर सव्याच फेडू. उद्धव ठाकरेंचा मोदी सरकार आणि शिंदे गटाला इशारा. गद्दारांच्या नाकावर टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच. मालवणमधून उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदे गटाला इशारा. मतांसाठी मोदींना शिवरायांची आठवण आली, ठाकरेंची टीका. राज्य सरकार फेसबुकवरून चालणारं सरकार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी स्वप्न बघणं सोडून द्यावं, चित्रा वाघ यांची टीका. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी आरोग्य सेवेसाठी 1 रुपया देखील खर्च केला नाही. शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहिती. अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. अजित पवारांनी हद्द ओलांडली. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटलांच्या आज बालेकिल्ल्यात. इस्लामपूरमध्ये अजित पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू. राष्ट्रवादीच्या कार्यालयाचंही करणार उद्घाटन. नक्षलवाद आणि इतर देशविघातक शक्तींशी लढण्यासाठी राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट केला जाणार. तर आदिवासी भागात रोड कनेक्टिव्हिटीसाठी बिरसा मुंडा सडक योजना राबवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. केंद्र सरकार ओबीसींच्या पाठीशी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर देशाच्या मंत्रिमंडळात बहुसंख्य मंत्री ओबीसी. फडणवीसांचं वक्तव्य. आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार पूर्ण अपयशी. मराठा आणि ओबीसी समाजात अस्वस्थता. आमदार जयंत पाटलांची टीका. छगन भुजबळांकडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. भुजबळांच्या मेळाव्यावर बंदी घालण्यात यावी. 12 मौलतदार ओबीसी नेते सोमनाथ काशीर यांची मागणी. एकनाथ खडसे इतरांच्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलतात, मात्र खडसे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य शिबिर. संपूर्ण महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी शिबिराचं आयोजन. बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण मुंबई हायकोर्ट का केलं जात नाही, यामागे सूत्रधार कोण, शोधलं पाहिजे. विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून वक्तव्य. वर्धा लोकसभेसाठी मवियातून शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांचं नाव चर्चेत. तर युतीतून अजित पवार गटाचे सुबोध मोहिते यांचा वर्धा लोकसभेवर दावा. काँग्रेसचा चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार हायकमांड ठरवेल. आमदार सुभाष धोटे यांची प्रतिक्रिया. तर चंद्रपूरची लोकसभेची उमेदवारी मलाच मिळेल. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना विश्वास. भाजपला लोकसभा महत्त्वाची, तशी आम्हाला विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला भाजपसोबत लढू. आमदार बच्चू कडू यांचा इशारा. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी सुरू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. तर झालेली घटना दुर्दैवी, पण ती घटना लपवता येणार नाही, बावनकुळेंचं वक्तव्य. उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील आणखी एक सीसीटीव्ही समोर. गोळीबाराआधी झालेल्या वादाचा सीसीटीव्ही असल्याची माहिती.
बंदूक देशासाठी काढा, स्वहितासाठी नाही. उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून बच्चू कडूंचा सल्ला. बिहारला महाराष्ट्रानं गुन्हेगारीत मागे टाकलं. गणपत गायकवाडांच्या गोळीबारावरून राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांची टीका. महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, मात्र काळजी घेण्याची गरज. शंभूराज देसाईंची माहिती. उल्हासनगरात भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा. कोर्टाबाहेर गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. नाशिकमधील वारी आपल्या दारी कार्यक्रमाला छगन भुजबळांची हजेरी. वारी आपल्या दारी कार्यक्रमाकडे वारकरी नागरिकांची पाठ. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा 11 फेब्रुवारीपर्यंत घरचोला अभियान. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या खांद्यावर अभियानाची जबाबदारी. राज्यात 40 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. 20 रुग्ण बरे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 260 वर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन अयोध्या. भाजप मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचं मोफत दर्शन. आज रात्री 9 वाजता मुंबईतून अयोध्येला रवाना होणार पहिली विशेष ट्रेन. विरारमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. 200 स्पर्धकांचा सहभाग. विजयी स्पर्धकाला रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देणार. बोईसरजवळ कारचा भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. धोकादायक वळणावर भरधाव वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती. वृद्धाश्रमात राहणाऱ्या मयत वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाविना गेल्या 22 तासांपासून पडून स्थानिकांचा संताप. वसईच्या नौपाडा परिसरात एका बंद घरात 3घांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. पोलिसांचा अधिक तपास सुरू. मुंबई राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला आग. आगीत टँकर जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. भिवंडीत इमारतीमध्ये पार्क केलेल्या दुचाकी अज्ञातानं जाळल्या. आग लावतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपली. बारामतीमध्ये कौटुंबिक वादातून पतीनं केली पत्नीची हत्या. शहरातील गंगासागर लॉजवरची घटना. या प्रकरणी बारामती पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यात ललित कला केंद्राच्या तोडफोड प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. घटनेवेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी हलगर्जीपणा केल्यानं निलंबन. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटक प्रकरणानंतर अभाविपचा मोर्चा. आळंदीमध्ये गोविंदगिरी महाराजांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गीता भक्ती महोत्सवाचं आयोजन. काशी आणि मथुरा या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल. गोविंदगिरी महाराजांकडून विश्वास व्यक्त. सोलापुरातील बार्शीमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक मामासाहेब जगदाळे यांची 121वी जयंती साजरी. संस्थेच्या 15 शाखातील विद्यार्थ्यांची सामाजिक संदेश रॅली. अहमदनगरमध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्या 2घांना अटक. आरोपींकडून 2 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुस जप्त. अजयकुमार बन्सल यांनी जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना पोलीस प्रशासनाकडून निरोप. परभणीचे नवीन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारला. आधीचे पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांची मुंबईला बदली. नांदेड जिल्ह्यातील लष्करी दलात कार्यरत असणारे जवान महेंद्र आंबुलगेकर शहीद. बुळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नागपुरात राष्ट्रसेविका समितीचा मकर संक्रमण उत्सव उत्साहात संपन्न. शहरातील विविध मार्गावरून गेलेल्या पथसंचलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या एका आरोपीला पुण्यातील वारजे भागातून अटक. अकोला जिल्ह्याच्या अकोट पोलिसांची कारवाई. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना क्राईम ब्रांचची नोटीस. 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. आपच्या आमदारांना खरेदी केलं जात असल्याचा केजरीवालांनी आरोप केला होता. 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला विशेष महत्त्व. गुजरातमध्ये अदानी ग्रुप लवकरच देशातील सर्वात मोठा कॉपर प्लांट उभारणार. 10 लाख टन कॉपरचं उद्दिष्ट. जम्मू काश्मीरच्या डोडा भागात बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे डोडा भागातील काही रस्ते बंद. हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमध्ये बर्फवृष्टी. उत्तरेत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. गुलमर्गमध्ये बर्फाची चादर. दैनंदिन व्यवहार आणि वाहतुकीवर मोठा परिणाम. आंध्र प्रदेशच्या तिरुपतीच्या श्री कालहस्ती मंदिरात 30 रशियन भाविकांनी घेतला राहुकेतू पूजेमध्ये सहभाग. दुसऱ्या कसोटीत भारताचं इंग्लंडसमोर 399 धावांचं आव्हान. भारताचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला तर तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 1बाद67 धावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.